टपरीवरचा चहा. मी पहिल्यांदा पिते हा टपरीवरचा चहा. किती भारी ना. न विसरलेले इनसाइड्स, स्टिकी आउटसाइड्स. खूप भारी आहे. फोटो काढूया का फोटो? गाइस पोज. हॅपी या हॅपी. म्हणजे कंप्लीट पार्सल. ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटते त्यात तिला एन्जॉयमेंट वाटते. स्माइल ना. आपली सुद्धा घृणा वाटते. ये नाही ठीक एन्जॉय. आहे. चल ना जा ना तू. ये चहा होते आता अंगावर. साहिल सांग ना काय सीन आहे. थांब ना, त्या दाढीवाला बाबाला येऊ दे, मग सांगतो तुला. अरे सांग रे, तो काय येत नाही आता. फालतूगिरी यार. सांग की पटकन. माझ्याकडे काहीतरी गुपित आहे असं तोंड घेऊन फिरणारे लोक डोक्यात जातात आपल्या. बघा गौरव का रे, का आला नाही तो अजून चिडलाय का तो तुझ्यावर? पप्याचा राग एका दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाही, आणि तो टिकला तर ज्याच्यावर राग आहे तो माणूस टिकत नाही. त्याला सांग बिल मी भरणार आहे, म्हणजे त्याला इंटरेस्ट येईल या सगळ्या प्रकारात. आला इंटरेस्ट आला. पप्याला इंटरेस्ट आला आणि तू बिल भरणार ऐकून तो पण आला. नो Come on यार, नो नो. तुला या न विसरलेल्या चहाच्या ग्लासची शपथ आहे. आता Come on, जा जा जा. अरे किती फोन करतो. यार मी किती मिस केला तुला यार. कुठे होतास तू? किती क्यूट आहे तुझा शर्ट आणि तुझी दाढी. ती तर मला इतकी आवडते ना पाप्या. यू आर सो क्यूट लाईक वन टेडी. यार यू आर एज फ्लफी एज अ टेडी. पाप्या आय वॉज मिसिंग यू सो मच. तुझे गाल ना सतत हात लावावेसे वाटतात, मारावंसंही वाटतं मध्ये मध्ये. तुझा शर्ट बुक्कीच मारावीशी वाटतं तुला कधी कधी. आणि तुझ्या दाढीतले केस तर मला आधी. सॉरी सॉरी. काल भांडलास ना माझ्याशी म्हणून तुझी केस घेतली. आय मीन घेतला. भाई आजपर्यंत केसाला सुद्धा धक्का लावला नव्हता कोणी पप्या राणीच्या. आज याने केस उपटलाय. मग काय बाई, तुझी केस घेतो मी आता. मी असं कसं बघतोय? बाई काय बॉडी गार्ड ठेवलंय. बस 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 बस. बर चला आता, कुठे? मी तुम्हाला सगळ्यांना ट्रीट देणार आहे. चला जाऊया. अरे पण कुठे? अरे चला ना यार, प्रश्न काय विचारता. चल गलिच्च्या जागेवर जाऊया ना कुठल्या चल तरी. ना. मला ना ते मळकट टेबल त्यावर बसायचं. की या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसासमोर अशी आपण स्माइल ठेवायची आणि म्हणायचं येस सर, मे आय हेल्प यू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.